नमस्कार. शीतल्स कुकरी या माझ्या चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत. घाईच्या वेळी घरात भाजी आणलेली नसताना ओलं आणि सुकं तोंडी लावण्याला उत्तम पर्याय म्हणजे चमचमीत रस्सा करणं, आणि तोही विना वाटणाचा. इथे रश्श्याची सगळी तयारी करून घेतली आहे. गॅसवर पातेल्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून ते तापले की नाही बघितलं. तापलेलं बघितल्यावर मोहरी, नंतर हिंग आणि त्याच्यानंतर हळद घातली. हळद झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालतो आहे. हा कढीपत्तासुद्धा मी अखंड घातला आहे, म्हणजे मग नंतर फ्लेवर पुरता तो घालून नंतर काढून टाकता येतो. 5-6 पाकळ्या लसूण ठेचलेली घातल्यानंतर आता कांदा घालतो आहे आपण. कांदासुद्धा मी फार बारीक चिरलेला नाही आहे, रस्सा आहे म्हणून थोडासा असा जाडसरच चिरलेला आहे. कांदा चांगला परतायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा जाऊन खमंगपणा येतो रश्शाला. तर तसा आता आपण परतून घेतो आहे. कांदा आपला बराचसा आता परतून झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये खमंगपणासाठी आपण घालणार आहोत लाल तिखट. तर लाल तिखट घालताना त्याच्यामध्ये एकतर रंग पण त्याला चांगला येतो लाल तिखटाने, आणि खमंगपणा येतो, म्हणजे परतताना घातलं की त्याचा फ्लेवर आणखीन उठतो असा. तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता लाल तिखट घालून ते परतून घेतो आहे. तसंच याच्यानंतर कोथिंबीर आपण घालतो आहे, बारीक चिरलेली. कोथिंबीरसुद्धा परतताना घातली ना की त्याचा वास जास्त छान येतो, म्हणून आपण ती घालतो आहे. आणि वरनंही थोडीशी आपण ती घालणार आहोत. तर अशा प्रकारे हे दोन्ही परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालतो आहे बटाट्याच्या फोडी. ह्या कच्च्या बटाट्याच्या फोडी आहेत, कारण उकडत बसायला आपल्याला तेव्हा वेळ नसतो, म्हणून या कच्च्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या सालं काढून, आणि मग नंतर ती पाण्यात ठेवून द्यायच्या. पाण्यातनं काढून आत्ता मी ते त्याच्यामध्ये घालून परतते आता. तर ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूयात, म्हणजे मग त्या शिजायला व्यवस्थित मदत होईल. थोडंसं मी ते परतून घेतलं आणि मग नंतर आता त्याच्यावर आपण झाकण ठेवतो आहे. या झाकणावर सुद्धा आता आपण पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यामुळे आतला पदार्थ शिजायला व्यवस्थित मदत होते. आणि पाणी घालून झाल्यानंतर 1 मिनिट ठेवून द्यायचं, आणि मग नंतर परत एकदा आपण चेक करूयात की फोडी कितपत शिजल्या आहेत ते. झाकण आता आपण काढतो आहे आणि बघतो आहे की त्या कितपत शिजल्या आहेत ते. बघत असतानाच एकीकडे आपण त्या परतून घेतो आहे. पण ते बघितल्यानंतर असं कळलं की थोडासा अजून व्हायला हवा आहे बटाटा. एकीकडे त्याच वेळेला मी टोमॅटो घातला, म्हणजे मग टोमॅटो थोडासा शिजलेला असला की चांगला लागतो, चव चांगली येते. पण अगदी सुरुवातीपासून मात्र तो घालायचा नाही, शेवटी घालायचा होता. आणि मग असा तो घालून आपण परत एकदा आता झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर, आणि मग एकदा बटाटा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता आपण झाकण उघडून बघूया आणि आतले पदार्थ कसे शिजलेले आहेत ते बघूयात, बटाटा वगैरे. तर आता हे बघा, आता व्यवस्थित हे शिजलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर हे पाणीसुद्धा मी उकळतं पाणी घालणार आहे, म्हणजे मग उकळतं पाणी जर घातलं तर रश्शाला तवंग छान येतो, कारण जो आपण लाल तिखट घातलेलं असतं तर ते वरती असं छान दिसतं, त्याच्यामुळे त्याला तवंग खूप छान येतो. इथे आपण पुरेसं पाणी घालणार आहोत, कारण रस्सा आपण थोडासा आटवणार आहोत. कशासाठी? तर त्या सगळ्या ज्या चवी आपण घालणार आहोत तर त्या त्याच्यामध्ये मुरण्यासाठी म्हणून. घरामध्ये एकच सिमला मिरची होती, ती बारीक चिरून घेतली आणि ती मी त्याच्यामध्ये आता टाकली. आणि त्याच्यानंतर आपण घालतो आहे त्याच्यामध्ये ओला नारळ. तर ओला नारळसुद्धा आपण आयत्या वेळेचा आहे म्हणून असाच खरवडलेला घालतो आहे, नंतर थोडासा वाटून एरवी आपण घालतो काही काही वेळेला. तर तसं न करता आता मी साधाच नारळ घातला खरवडलेला. त्याच्यानंतर दाण्याचं कूट घालायचं. दाण्याच्या कुटाने त्याला चव पण चांगली येते आणि थोडासा थिकनेस पण येतो. त्यानंतर लाल तिखट आपण घालतो आहे. सुरुवातीला आपण लाल तिखट थोडंसं रंगाकरता घातलं होतं, आणि आता आपण हे घालतो आहे ते चवीकरता. ते घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालतो आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर रस्सा आता आटवायला ठेवून द्यायचा. 1-2-5 मिनटं तरी रस्सा आटवायचा, आणि मग आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत.
इथे रस्सा तुम्हाला छान उकळताना दिसतोय. हा रस्सा आपल्याला फार दाट नाही, असा थोडासा पातळसरच ठेवायचा आहे बरं का, म्हणजे हा व्यवस्थित दोन्ही ह्याच्याबरोबर खाता आला पाहिजे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर हा गूळ मी घातलेला आहे, पण सॉरी याचं शूटिंग घ्यायचं राहिलं बरं का. तर ते आता थोडासा मी इथे घातलेला दिसतोय बघा, म्हणजे मला कमी वाटला म्हणून. तर तो तुम्हाला थोडासा घालताना बघितला तुम्ही. अशा पद्धतीने झटपट झाला की नाही हा रस्सा, आणि तरीही चविष्ट. घरात भाजी नसताना आयत्या वेळी करण्याजोगा हा रस्सा तुम्हाला कसा वाटला? अभिप्राय जरूर कळवा बरं का. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं चॅनेल. थँक्यू.